नमस्कार. तुम्हा सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे. आज आपण MPSC ग्रुप बी 2025 एक्सपेक्टेड कट ऑफ डिस्कस करणार आहे. त्या अगोदर मी तुम्हाला सांगू इच्छितो, आपण 2022ला 2023ला तसेच 2024ला कट ऑफ डिस्कस केलं होतं आणि आपला अंदाज बरोबर आलेला आहे. ठीक आहे. त्यासाठी आज आपण कट ऑफ डिस्कस करूया. तर कट ऑफवर नेमकं अफेक्ट करणारे पॉइंट्स परिणाम करणारे कोणते आहेत ते पहिल्यांदा बघूया. तर पहिल्यांदा बघूया पेपरची डिफिकल्टी. पेपर कसा होता? हा मॉडरेट टू हार्ड लेवलचा होता. हे पहिला पॉईंट झाला. दुसरा पॉईंट तो आहे वॅकन्सी किती आहेत. ठीक आहे. तिसरा पॉईंट जो सगळ्यात इम्पॉर्टंट आहे तो आहे पोरांचा माइंडसेट पेपर देण्याचा होता का. ठीक आहे. पेपर हा डिफिकल्ट लेवलला होता, मान्य करू, जागा पण आहे, परंतु पोरांचा माइंडसेट नव्हता आंदोलनमुळे. ठीक आहे. त्यामुळे हे 3 घटक निश्चितच कट ऑफवर सगळ्यात जास्त फरक करेल. त्यामुळे कट ऑफ निश्चितच खाली येईल. आणि दुसरा समजा आपण कंपॅरिझन करून बघितले 2023-2024च्या पेपरसोबत, तर निश्चितच 2024च्या कंबाईनपेक्षा हा पेपर हार्ड होता. तसेच 2023च्या कंबाईनसारखा हा पेपर होता. ठीक आहे. त्यामुळे 2024पेक्षा निश्चितच कट ऑफ खाली राहील, पण 2023पेक्षा थोडंफार वरी राहील. ठीक आहे. त्यामुळे कट ऑफ हा मागच्या वर्षीपेक्षा खाली राहायला हरकत नाही. त्यासाठी आपण सगळ्यात पहिल्यांदा ओपन मेलचा कट ऑफ डिस्कस करूया. त्यासाठी आपल्याला एकूण जागा किती आहेत ते बघावे लागेल. तर जागा या जवळपास आपण SRच्या 84 जागा पकडून समजा बघितलं तर 750च्या जवळपास जागा जाऊ शकतात किंवा 800 पण होऊ शकतात. ठीक आहे. त्या हिशोबाने आपण समजा ओपन मेलचा कट ऑफ बघितला आणि या ओपन मेलचा कट ऑफ आपण डिस्कस करताना आपल्याजवळ 500+ विद्यार्थ्यांचे मार्क्स आपण कव्हर अप करून घेतलेले आहे. त्या आधारेच मी कट ऑफ सांगत आहे. ठीक आहे. तर माझ्या मते ओपन मेलचा जो कट ऑफ राहील तो राहील 53 ±2. हा ओपन मेलसाठी आपला फायनल कट ऑफ आहे. 53 ±2. यापेक्षा खाली येऊ शकतो, बट आय थिंक 53 ±2 हा माझा अंदाजित कट ऑफ आहे. या रेंजमध्ये राहायला पाहिजे. तुम्हाला एक सांगू इच्छितो, हे कट ऑफ नेहमी नाही का कोणत्या रेंजमध्ये लागत असतो, जिथे सगळ्यात जास्त मुलांचा मॉब असतो त्याच्यावरी 1 किंवा 2 मार्कांना. ठीक आहे. तर आता मी तुम्हाला सांगू इच्छितो 50 ते 55 मध्ये सगळ्यात जास्त मॉब आहे. त्यापेक्षा मी तुम्हाला सांगेल 50 ते 52 किंवा 53 मध्ये सगळ्यात जास्त मॉब आहे. तर या अप्पर रेंजमध्ये हा कट ऑफ राहील 52-53 या रेंजमध्ये. ठीक आहे. तरी पण मला काय वाटते, ज्यांना सध्याच्या घडीला 50+ मार्क आहेत त्यांनी सध्या तरी मेंसचा अभ्यास करायला हरकत नाही. कारण 4-5 महिन्यानंतर आपल्याला 26ची प्री आहे. त्यामुळे 50+ असल्याने ज्यांना आहेत त्यांनी निश्चितच मेंसचा अभ्यास करायला पाहिजे. ठीक आहे. आणि हा झाला ओपन मेलचा. समजा आपण ओपन फिमेलचा कट ऑफ सांगायला गेलं, ओपन फिमेलचा कट ऑफ माझ्या मते तो राहील 48 ±2. ठीक आहे. हा ओपन फिमेलसाठी आहे, हा ओपन मेलसाठी आहे. ओपन मेलसाठी 53 ±2, ओपन फिमेल 48 ±2. ठीक आहे. आता बाकीच्या कास्टवाल्यांनी कसं कट ऑफ आपलं अंदाज लावायचा. जर आता कट ऑफ जास्त फरक कुठं पडेल तुम्हाला सांगतो. एक तर झालं आपलं EWS, दुसरं ST. यांचंच कट ऑफ ओपन मेलपेक्षा 2, 3, 4, 5 मार्क्सनं खाली राहील. बाकीच्या SCचा मला वाटते 1 मार्क खूप झाले, 1 मार्क खाली राहील. आणि बाकीच्या कास्टनं तर अर्ध्या पॉईंटनं पण खाली राहिलं तर वेल अँड गुड. कारण की दरवर्षी त्याच रेंजमध्ये कट ऑफ लागत असते ओपनच्या बरोबर. ठीक आहे. हा आपला कट ऑफचा अंदाज होता.
याच्यापेक्षा खाली लागावे हीच माझी इच्छा आहे. बट मला वाटते ज्यांना 50+ मार्क्स आहेत त्यांनी मेन्सचा सध्या तरी अभ्यास करायला पाहिजे. धन्यवाद.